कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील किकवी येथील अनंत मिल्क प्रायव्हेट लिमिटेड करून जमीन आणि प्रकल्प खरेदी केलाय। या व्यवहाराची विशेष तपास पथकामार्फत एसआयटी सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। या संदर्भातील निवेदन आज शिवसेनेच्या शिष्टमंडळानं गोकुळचे प्रशासक प्रदीप मालेगावे यांना दिलं। या व्यवहारात अनियमितता झाली असल्याचा आरोप करत संबंधित दोषींवर कठोर कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसंच या प्रकरणाची निपक्ष आणि सखोल चौकशी करून सत्य समोर आणावं अशी मागणीही करण्यात आली। दरम्यान या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात आली नाही तर गोकुळसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी दिला। या शेतकऱ्याची बाजू घेऊन ह्या गोकुळच्या हितासाठी ह्याचे हितचिंतक म्हणून आम्ही ह्यांचा कुठेही बदनामी व्हावी म्हणून आम्ही आलेलो नाही आहे। परंतु जी चोर आहेत, जी नालायक आहेत, ज्यांनी ढपला पाडलाय ह्यांची एसआयटी मार्फत चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे। कारण तिथला दर आणि इथला दर बदल फार मोठी तफावत आहे। इथले जे प्रशासक आहेत त्यांचे दोन सहकारी आहेत, त्यांना विनंती केली आहे की तुम्ही ह्याचा सखोल चौकशी करा, ह्याचं पेपर वगैरे बघा आणि ह्यात जर तथ्य असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, अन्यथा आम्हाला भविष्यामध्ये ह्यांच्या विरोधात लढा उभा करावा लागेल। आणि जर शेतकरी अन्याय होत असेल, ह्यात जर तुम्ही काळाबोरे करून यांना जर वाचवण्याचा कोण प्रयत्न करत असेल, दबावापाठी कोण गबस असेल तर आम्हाला इथं यांच्या दारात ठिय्या मारून आंदोलन करावं लागेल। यावेळी संजय पवार यांच्यासह जिल्हा प्रमुख विराज पाटील, शहर प्रमुख मंजित माने, करवीर तालुका प्रमुख भरत आमटे, उपजिल्हा प्रमुख अवधूत साळुंखे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।